हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो अर्जुनाक 12 अध्याय भक्तियोगाचे विषय सांगताना परमात्मो सांगतरस अव्यक्त तत्वाची उपासना भारी कष्टाची लक्ष्मी तत्व उपासन करचे म्हळ्यार कष्ट म्हळ्यार घुवून परमात्माला येवकाते तजी सीधा परमात्माला आराधन करचे सुलभ. अन्य देवतेंगेला आराधन क्रमार जावका ज्याला परमात्माला आराधने तू चिके चढवून जेलारी परमात्म क्षम करता भक्ती मांत्र पळयत परमात्मो या पुरे सांगता. आणि अन्य देवतेंक उपासन करताना अस्वतंत्र त्यांनी परमात्मो सर्वतंत्र स्वतंत्र आणि त्यांनी पुरे परमात्माला परिवार म्हणून सांगून कोण ज्ञानपूर्वक उपासन करत की त्यांनी परमात्माक पावताची म्हणून म्हणले. तदनंतर प्रकृती ती स्वाम मेगेली मागिरी प्रकृती मामिका चेतना प्रकृती मेगेली ई ती विष्णू माया मेगेल माया अशुप्रे दैवी हेषा गुणमयी मम माया मेगेल माया विष्णू माया अशुप्रे सांगता. म्हणजे महालक्ष्मी मेगेलीची ती मेगेल अधीन जावन आशिल्ली देखून म्हाका आराधन केलं ती आराधन केलेल्या वरीची म्हणटान तिगेल आराधन कष्ट मन कष्ट ते कष्टारी तिगेल आराधनेक मन समजवच्या गेले ज्याला परमात्माला आराधन मनाक संतोष दिता थोडे आराधने चढवून गेल्या परमात्मा इथे मस्त एक क्षम दिवन तो आमकां भक्ती दिकडे आमगेल मन वची तशी करता म्हणले. तसल जनाक आपण कसं करता म्हणतो सांगता रस तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. पळे लक्ष्मी मेगेलीच म्हणून सांगून लक्ष्मी सहित नारायणाला आराधनेक कोण मन दवरत की कोण मिगेल वैरी मन दवरत की तांकां हें जनन मरण स्वरूप जावन आशिल्लें संसार सागरा दुखून हांव भवामी अचिरात पार्थ चिरात चिरात म्हळ्यार शीघ्र वग्गी क्षण भितरी तांकां हांव संसार सागरा दुखून उद्धार करता म्हूण म्हणटा. कोण मेगेल वैरी मन दवरला साधक मय्या वेशीत चेतसा म्हूण म्हणलें. कोण मेगेल वैरीची सदा सर्व काळ मन दवरत की साधक की तांकां हे जनन मरण रुपाचे मृत्यू संसार म्हणटाचे का मृत्यू संसाराचे सागर म्हणटाची हे जनन मरण रूपी संसार सागरा दुखून न चिरात वग्गी समुद्धरता उद्धार करता हांव न चिरात म्हळ्यार ताका दोन अर्थ लेखूयत आमी एक शीघ्र जावन वग्गी म्हणून एक अर्थ लेखल्यार दोनीच अर्थ कसो म्हणून म्हळ्यार नचिरात म्हणचे कसले म्हणून म्हळ्यार लक्ष्मी सहित परमात्माला उपासना केले म्हण जाल्यार लक्ष्मी लय नारायणा लय दोग जाणां लय अनुग्रह मेळनो शीघ्र मुक्ती जाता म्हूण सांगून दोन अर्थ करून घेवत आमी. प्रत्येक जावन महालक्ष्मीला उपासन करचे खातीर नचिरात मनाची हांगा आमी एक सामान्य जन चडामती जन अथर्ववेदाचे एक लक्ष्मीनारायण हृदय म्हूण एक स्तोत्र आसा लक्ष्मीनारायण हृदय ते पारायण करचे क्रम जन आसता त्यांनी तंत भितरी आसता कशी पारायण करका म्हणून सुरवेक नारायण हृदय सांगता खंय मागीर लक्ष्मी हृदय सांगून वापस नारायण हृदय सांगता हाका संपुटीकरण म्हणटाची. सक्रादावर्तन म्हणून नारायण हृदय लक्ष्मी हृदय केवल लक्ष्मी हृदय वाजितल जनसाची जाल्यार त्या पुराय त्या रितीर वाजिल्यार लक्ष्मी सुप्रसन्न जायना लक्ष्मी केदन खुशी जाता म्हळ्यार सुरवेक नारायण हृदय तिगेले यजमान तो ताका उडगास करून मागीर ती उडगास करून वापस ताका उडगास केल्यार तिगेल मनान तेत की म्हाका सुत्तू मेगेल सुत्तमुत्तू परमात्मो आस
म्हूण सांगून आ परमात्माली अंतर्यामी जावन आसा म्हूण तिगेले मनांत ती गुतच पळय. तेशच्यान तिका संतोश जाता की हो मिगेल भजकाकय मिगेल भक्ताकय हांव नारायणाल अंतर्यामी जावन आस म्हूण गुतच दिकून तो सुरवेक मागीर नारायण हृदय सांगून म्हाका नारायणाल बंधनान तूं हांव आसा म्हूण सांगून श्रद्धापूर्वक मिगेल आराधन करता म्हूण सांगून तिका खुशी जाता ती तसल जनांक वग्गी पावता म्हूण सांगून म्हणटाच ते लक्ष्मीनारायण वाजूच कशी म्हूण सुरवेक बरोवन पळता आनी तूं असो पुराय विशय. तशी लक्ष्मी नारायणालान तूंच आसा म्हूण म्हणलेलें भावान तिगेलें उपासन करका. विष्णुना सहिता ध्याता सापी तुष्टा परामव्रजीत म्हळ्यार कोण लक्ष्मी देवीक आराधना करता ती विष्णुली परिवाराची विष्णुना सहिता ध्याता लक्ष्मी विष्णूल परिवाराची म्हूण सांगून विष्णू समेत जावन तिगेलें ध्यान कोण करता ती तांगेल वयर भारी संतुष्ट जातकय. हांगा आमी कसले वयता म्हळ्यार लक्ष्मी जेवो इतर अन्य देवते जेवो तांगेलें उपासन करतना तांत मस्त नियम सकडे कोरका. नारायणाले उपासनेक एक भक्तीपूर्वक कसले हरी सर्वोत्तम म्हूण म्हणलेले ज्ञानपूर्वक भक्ती सुदृढ भक्ती एक पुरा ज्ञानपूर्वक जावन नाहम करता हरिही करता म्हूण म्हणलेले भावनेन परमात्माला आराधना कोरका. परमात्माला आराधना कोरका जाल्यार परमात्मान आमगेल्या मनांत प्रेरण दिवका. नानतले जायना तागेले तेन विना तृणमपि न चलती म्हूण म्हणटा पळय तशी परमात्माला एक निर्णय नानशे हांगा एक काड्डी बड्डी सताना हेकड तेकड दवरचें आमच्यान साध्य ना म्हणटना मनांत परमात्माला ध्यान निरंतर येवका जाल्यार तागेलो अनुग्रह जावका. तशें हांव सुरवें आमी तागेलो अनुग्रह मागुका. मागीर ज्ञानवंतन माडो म्हूण म्हणटा पळय जानकी रमणा म्हूण सांगून आमकां ज्ञान दी देवा म्हूण सांगून आमी म्हणका परमात्मा लागीं. तशी कायक वाचीक मानसीक तिनी कर्मय त्रिकरण कर्म म्हणटाचे त्या परमात्मान मिगील निमती करचे. शरिरा दुखून जेवची कर्मय मना दुखून कर्मय तशीची वाचीक उरलोचे आमी त्या वय तिनी परमात्माला निमती जेवचे म्हूण सांगून कोण लेखता तांणी श्रेश्ठ भक्त परमात्माले म्हणून परमात्मा सांगता. केन्नाय कसं नाही म्हणून आमी कसल करतना ही आमी परमात्माला खातीर करताची. परमात्मा हांव तुगेलो दासू तूं मुगेलो इशू म्हूण म्हणलेली भावना कोणाल मनांत आसता तो श्रेश्ठ भक्त म्हणून घेता. म्हणून सकल कर्म पुरे आमगेले निमती जेवचे सर्वई कर्म परमात्मान आमगेले कडेन करचे. सकल नियामकय परमात्मूची पूरे विष्णु प्रेरणेया विष्णु प्रित्यर्थम म्हूण म्हणलेलें चिंतन सुका. विष्णु प्रेरण म्हूण आमकां केदन गोत्तस की ते कर्म विष्णु प्रेरणेन जेल्लेले म्हूण म्हणलेलें चिंतना आमगेल्या मनांत सुका. तक्काची अनन्य भक्ती म्हूण म्हणचे ನಿನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅನ್ಯರ ಭಜಿಸಿದರೆ ನನಗೆ ಆಣೆ ಜವೋ ನಿನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅನ್ಯರಲ್ಲಿ ಬೇಡುವುದು ಏನೂ ಇಲ್ಲ म्हणून सांगून दासपुराय म्हणटा पळय तशी परमात्माल चिंतन नानशी खंयचेय कर्म करी ते कितले होड जवो केदे होड दान जवो केदे होड जप जवो कितले होड तप जवो कितले की होड व्रताचरण जवो खंय तई परमात्माले चिंतन नानशी यांत्रिक जाता की ते कर्म ते परमात्मा पावना ताजेन कसलें आमकां फल मेळना. तशें न्हू खंयचेय कर्मांतू एक श्रद्धा एक भक्ती परमात्माला वयर श्रद्धा परमात्माला वयर भक्ती हे दोनी मुख्य जावन आसता. तशी भक्तांक केन्नाय कशी मनांत आसता म्हळ्यार आमी परमात्मा लागीं आसची परमात्मा आमगेले लागीं आसता म्हूण म्हणलें एक विश्वास आसता. विंगड कोण खंय दूर ना तो परमात्मा तो आमगेले अंतर्यान तूं आस आमी तागेले लागीं आसची म्हूण म्हणलें तशें तो आमकां केन्नाय राखता म्हूण म्हणलें एक अनन्य भावना त्या भक्ताले मनांत आसता ताका नंबिका म्हूण म्हणटाची. तशी त्या भक्ताक तत्सल भक्ता मात्र हांव जनन मरण रुपाचे संसार सागरा दुखून उद्धार करता म्हूण सांगून परमात्मान एक आश्वासन दिला पळया. कोणाल मन बुद्धी परमात्माल वयरी केन्नाय निरंतर राबतकी खंयचो भक्त परमात्माक निरंतर उपासन करतकी त्या भक्ताक परमात्माले त्या भक्ताक देहत्यागा नंतर परमात्मा लागीं वच्चे तसलें भाग्य मेळटा. केन्नाय जनन मरण रुपाचे मृत्यू संसार सागरांत येना नासले तसलें मोक्षा वच्चे तसलें एक भाग्य त्या भक्ताक मेळटा. तशें जाल्यार आतां भक्ती आसूं का आनी परमात्मूच आमकां गती म्हणून मन आसूं का मन बुद्धी पुरे परमात्माला वयर दवरका तसल्याक मोक्ष मेळटा म्हूण परमात्मान सांगलें वरी जेल न्हय. आतां भक्तीनं साधन कोरका वय जाल्यार कशी साधन कोरका म्हूण परमात्मा सांगता.
आपणाला वैरी मन दवरका बुद्धिपूर्वक ज्ञानपूर्वक साधन कोरका म्हण सांगून परमात्मा सांगता पळय अर्जुनाक मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशया निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. हे अर्जुना, तू मिगेल वैरी मन दवरी, मिगेल वैरी मन दवरी मयी बुद्धिं निवेशया. मिगेल वैरी एक निर्णयात्मक बुद्धी दवरी. बुद्धी म्हळ्या कशी निर्णयात्मक बुद्धी असो का या सम अशी केल्यारय सम्म ते बुद्धी असो का ज्याला कसं असो का आमकां ज्ञान असो का कसल सम्म न्ही कसल सम्म म्हणून म्हळ्यार ज्ञान असल्या मात्र मन दृढ बुद्धी परमात्मा दृढ बुद्धीन परमात्माला वैर मन दवरूं येता. तशें जाल्यार तेंची निर्णयात्मक बुद्धी आशिल्ले मनीस ज्ञान संपादन करता. ताजे नंतर परमात्माला वटू तो आसता. तागेले मनांत हांव परमात्माला वटू आसा म्हण म्हळेलें एक निश्चय बुद्धी येता. ताजे नंतर ताका दुख्ख नातिलें आनंद रूप जावन आशिल्लें मोक्ष ताका मेळटा. अंत भितर संशयूय ना म्हूण सांगून हांगा परमात्मा अर्जुनाले सांगता आसा पळय मिगेल वैरी मन दवरी मय्येव मन आधत्स्व. मन आधत्स्व म्हळ्यार आधत्स्व म्हळ्यार कसलें आधान करी. आधान म्हळ्यार कसं न्ही आतां एक भात बित्वूका जाल्यार सुरवेक कसं करताची ते गद्द कोसून फलवत्त कोरून मागीर बीज बित्विताची वय तशी बीज बित्वूची प्रक्रियेक आदान म्हूण म्हणटाची. तशी हांगा ते पळय गर्भ आदान एक षोडश संस्क्रांतुली एक क्रिया म्हळ्यार ते गर्भकोश म्हळ्यार एक ते एक होम आसता का गर्भाधानानी जावन आतां पळय वारडिकेन तूं करताची ते होम करून ते गर्भ संस्कार करचे होम म्हूण ताजे नंतर ते क्षेत्रांत तूं बीज दवरका म्हूण सांगून तशी गर्भ आधान. तशी हांगा आधान म्हूण म्हळ्यार आधान करचें म्हण म्हळ्यार ते परमात्माल वैरीची मन दवरचें. भक्ती म्हळ्ळें बीज घालचें मनांत. तशी ताका श्रद्धा म्हण म्हळ्ळें गोब्बर उदक सकट घालका जाता. मागीर तें ज्ञान म्हळ्ळें झाड जाता वयव्या. तशीची जेवो भक्तीची एक भक्ती म्हळ्ळें एक उज्ज्याची किटी आमगेले आधत्स्व ते आधान करून व्हडलो उज्ज जोळची तशी ज्ञान म्हळ्ळें उज्ज जोळची तशी ज्ञान प्रज्वलन कोरका म्हूण भक्तीचे बी घालतना ते वाड्डुका न्हू ताजे खातीर ताका पोशण करूंक आमी आमगेलें मन निर्णयात्मक बुद्धीन तूं दृढ जावची तशी कोरका. कसलें सम म्हूण निर्णयात्मक बुद्धी म्हळ्यार कसं न्ही हें समची हें सम न्हय म्हळ्यार आमकां कळका ती निर्णयात्मक बुद्धी येवका जाल्यार अशी शास्त्रज्ञानांनी आमकां आसूंक जाता. तशी सदां पुराय जनाल मन म्हळ्यार भक्तांगेल मन परमात्माला वैरीची आस म्हूण जाल्यार कसले क्लेश आसना खंय त्या मनशाक आनी परमात्माक तो वगी पावता म्हूण. तशी हें अव्यक्त अभिमानिनी जावन अशी लक्ष्मी उपासने पशी श्रेश्ठ उपासना म्हूण सांगून अर्जुनाक कृष्ण सांगता. म्हळ्यार परमात्माला उपासने कसले मस्त कश्ट ना म्हूण म्हणली न्हय. पळय आतां आमी विष्णू सहस्रनाम म्हणटाची देवकुडा बैसून म्हळ्यार श्रेश्ठ म्हूण शिवाय विंगड खंय म्हणूनच म्हणना फल कनिश्ठ म्हणून ना विंगड कडेन म्हणल्यार देवकुडा बसतना देवाल सान्निध्य आशिल्लें देखून एक दृढ मनार आमी म्हणूं जाता. वरलेले कडेन गुंत करताची काम करताची सकट म्हणल्यार मदें मदें ते विष्णू सहस्रनाम आमगेले मना दुखून ते विंगड जाता. जाल्यार खंय अभ्यास करताची सतत ते विष्णू सहस्रनाम म्हणटना मन ताजी वेळेची तशी करूंक भक्तांक जाता. तसले देवाल आराधनेक देश काल कसले निर्बंध ना. कोणेय खंयचेय वर्णाच्या न्ही ते विष्णू सहस्रनाम म्हूण येता परमात्माला आराधने खातीर भगवती गीत म्हूण येता कसले म्हूण येता. तशीच आदी व्याधी निवारण पुराय हे असले परमात्माला आराधनेन जाता. आतां परमात्माला वैरी मन दवरका म्हणलें कशी तें मन दवरचें म्हळ्यार कसलें ना भारी सुलभ आमी करचें प्रत्येक कर्मच पळय परमात्मान प्रेरण केलेलें तागेले प्रित्यर्थ्यान हांव करतर असं म्हण लेखल्यार जाल्लें. कसकसल कर्म म्हळ्यार कसकसल म्हळ्यार नाका जालेलें न्ही खंयचे सकट कर्म आमी दिवसांत करताची ते ताका कसल कर्म म्हूण तशें म्हणलेलें. शिवाय कसले म्हूण म्हळ्यार एक वायट अर्थार म्हणटा कसकस करता नाका जालेलें करता म्हूण तशें न्ही.
आम्ही करचे ना कर्म म्हणटा पळय विविध कर्म म्हणटा पळय दिसान तो त्या करतनाय परमात्माल चिंतन आमकां अत्यगत्य जावन आसा कितली की पंत सांगला गोपिकास्तर यान परमात्माल चिंतन करतर बरलेलं काम पुरे करचे शिले यज्ञपत्नी सगळो तीच परमात्माल चिंतन करून करून तांणी कृष्णा पावलीचे द्रौपदी केन्नाय परमात्माल चिंतन करून खंयचे वेळार कश्ट म्हणटना कृष्ण येवन तिका पावतशिलो कुंती परमात्माल वैरी मिगल मन असो म्हाका कश्ट दी म्हूण परमात्माला मागील मनीशी म्हणटना खंयची कर्म करतनाय परमात्माल चिंतन ते गत्य जावन जावका जाता मनाचे मस्त प्रवृत्ती असता मनान तूं मस्त सगळें आमी काम करताची हे पुराय प्रवृत्ती आमी परमात्माला तिकडे उरका नानातलं मन खंयचे खंयचे विशयांत प्रवृत्त जाता ते जायना नशी प्रवृत्त जावका खंय परमात्माला विशयांत म्हणटा मनाक आमी तांडून तांडून परमात्माला तिकडे होरका हाका भक्ती म्हणजे पळया मना म्हूण म्हणलेले शब्द अक्षर दोन अक्षर सुद्धा ते गुंडायल्यार नमा म्हूण जाता तशी केदना आमगेल्या मनान तोले एक चांचल्य वचून ताका एक निश्चय ज्ञान येतकी त्या वेळाक ते मन परमात्माला वयरी ताजितल्याक शरणागती वता हाका भक्ती म्हणजे इतक म्हूण म्हळ्यार मनाचो अभिमानी रुद्र म्हूण म्हळ्यार रुद्राल नियामक कोण परमात्मा म्हणटना मनाचो वडेय परमात्मा जालो यजमान परमात्मा जालो ताजे खातीर जगन्नाथदासान हरिकथामृत सारांत सांगिले कसले म्हूण म्हळ्यार मनदೊಳಗೆ तानिರುವನು तो मना भितरी असतं काही पण सर्व व्याप्त म्हणतात देहांतच म्हणतात मनांत येस्त नव्हतं तशीची ताने मनमनीसी कोंबवनु तो मनांत असता मनही तोची म्हण तशी म्हळ्यार मनान ताण असल्यानंतर मनान तो व्याप्त जावन सगळे मन तो जल्न त्या ರೀತಿಯಲ್ಲಿ सांगचे मनದ ವೃತ್ತಿಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಮನಂತು ಮನಾचे प्रवृत्ती म्हणले आता सांगली पळय मनाची प्रवृत्ती त्या अनुसरसून म्हळ्यार मना प्रवृत्ती म्हळ्यार कसं नाही त्या जीव सात्विकी राजसिकी तामसिकी ताजेर आधार जावन त्या मनाची प्रवृत्ती असता त्याची त्रिविध जीव म्हणजे तशी मनದ ವೃತ್ತಿಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಭೋಗವ ನಿಯಮನು ತ್ರಿವಿಧ ಜೀವಕ್ಕೆ ತೀನಿ ನಮೂನೆ ಜೀವ ಕಂಚೆ ಸಾತ್ವಿಕ ರಾಜಸಿಕ ತಾಮಸಿಕ ತಂಗೆಲೆ एक प्रकृती सात्विक राजसिक तामसिक म्हणटना तांगेली प्रवृत्ती सात्विक राजसिक तामसिक असता प्रवृत्ती म्हळ्यार कर्म करचे ते सात्विक राजसिक तामसिक असता तशी ಭೋಗವನಿಯವನು त्रिविध ಜೀವಕ್ಕೆ ಮನವನಿತ್ತರೆ तन्नने ಇವನು कोण ताका मन दितकी तो मना भितर तोची तो जावन व्याप्त जाता तन्नने ಇವನು तशी यांची मय्येव मन आधत्स्व म्हणून परमात्मान सांगिले मिगेल वैरी मन दवरी म्हणून तशी आता मन परमात्माला वैर दवरचे तितले सुलभ असवे ते आम्ही लेखील तितले पळया मन ओरन ओरन परमात्माला दवरे नित्यांत मन काही असं म्हणून कळना नशी सीदा विष्णू सहस्रनाम जतर होता त्याची मन विष्णू सहस्रनामा वैरी दवरका परमात्माला वैरी दवरका म्हणून विष्णू सहस्रनाम सांगू शूर करे घंटे घटल्यान जायना ते विष्णू सहस्रनाम इथे म्हणा आम्ही मन तांडून तांडून विष्णू सहस्रनाम दबरले तशी ते चुकून काही की बत्ता अपास उडका सेंत त्याची यांत्रिक जाऊन विष्णू सहस्रनाम सांगचे मनाची आवश्यकता ना म्हणजे ते 5-10 निमिष भितर विष्णू सहस्रनाम जावन वत पळय ताजे खातीर परमात्मान म्हणजे मय्यव मन आदत्स्व मन परमात्माला वरी स्थिर जावन दवरी त्या वय तितली सुलभ ना परमात्माला अनुग्रह ताका जावका तशी मनोभिमानी महादेव रुद्र म्हणटाचे ताका परमात्मान प्रेरण करका पळय त्या जीवात्माचे मन मिगेल वयर दवरची तशी करी म्हणून महादेव रुद्राक प्रेरण जाल्यार त्या वेळाक महादेव रुद्र आमगेलें मन तागेलें वरी स्थिर जावन परमात्माला वरी स्थिर जावन आसची तशी करता ताजे खातीर मन दवरचें म्हणचें म्हळ्यार उपासन करचें उपासन कशें आसका ज्ञानपूर्वक जावन आसका ताजे खातीर मन बुद्धी मिगेल वयर दवरी तशें जाल्यार मात्र तुका ज्ञान मेळटा म्हूण परमात्मान सांगील हें ज्ञान म्हळ्यार कसलें म्हूण पळया ज्ञान म्हळ्यार व्हड विशय कसलेय न्ही परमात्मो सर्वज्ञो परमात्मो स्वतंत्रो परमात्माले पुराय जन अधीन परमात्मो सर्वोत्तमो तो सर्वव्यापको सर्वशक्तो परमात्मा भारी करुणाळो करुणासागरो उदारचरित म्हणटाची परमात्माक इथे म्हणा तो पवित्र तो मंगल तो सहृदयो तो अनंत कल्याण गुणपरिपूर्ण म्हणून म्हणटाची असल पुरे अनुसंधान दवरून घेवन परमात्माला चिंतन आमी करचें तशी दवरल्यार परमात्मा आमकां आनंद म्हूण म्हळेलें मोक्ष दिता हेंची परमात्माले महात्म्य ज्ञान
प्राप्त जाला म्हण म्हणचे. तशी ज्ञान मिळेल कसं म्हणून कळलं तसं त्या ज्ञानपूर्वक परमात्मूची या सांगेल गुण पुरे परमात्माला म्हणून सांगून अनुसंधान करून ज्ञानपूर्वक ते परमात्माला उपासन केलं रे. तज्जी ಒಟ್ಟು ಅವ್ಯಕ್ತ ತತ್ವ ಲಕ್ಷ್ಮೀಚೈ ಉಪಾಸನ ಜಾವನೂ ಜತ್ತ ಇತರ ದೇವತೆಂಚೆ ಉಪಾಸನ ಜಾವನೂ ಜತ್ತ इतक म्हणून म्हळ्यार लक्ष्मी आधी जावन सर्व देवते परमात्माला अंतर्यामी परमात्माला अंतर्यांतू असताचे जेव्हा तांगेल अंतर्यामी जाऊन परमात्मा असता ही चिंतन असल्या जल एक परमात्मा कामी उपासन केले म्हणून म्हळ्यार सर्व देवतेंक उपासन केलेलं बरी जाता. तशी देवाल उपासनेक प्रयत्न आतां कळ्ळें आमकां देवाल उपासन करका सर्व देवतेंगेल उपासन जावन जाता म्हूण कळ्ळें. तशें जाल्यार आतां एक संशय येता कसले म्हूण म्हळ्यार नारायणाल उपासनेक प्रयत्न करचे साधकाक सर्व देवते सहाय करताची तेदन आमी एक भक्ती रुपारी नारायणाक उपासन करीत इतले विशय कळलेले अर्जुनाक एक संशय येयलो. आतां एकच वेळ बुद्धी आमगेले बुद्धी परमात्माला वयर निश्चय जावन दवरूंक दृढ जावन दवरूंक साध्य जायनातलें तेदन कसं करूं ताजे खातीर परमात्मा सांगता अथा चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अर्जुना एकच वेळ तुगेले मन मिगेल वयर दवरचें तुका स्थिर जावन दवरचें साध्य जायनी असमर्थ म्हण जाल्यार सतत अभ्यास करी दवरच्याक सतत अभ्यास वपस 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 मन तांडून तांडून ते अभ्यास योग म्हळ्यार सतत 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 प्रयत्न हे एक योग उपाय ते केल्ले म्हण जाल्यार तूं म्हाका पावता तशें जाल्यार मात्र तुका म्हाका पावच्या जाता म्हूण सांगून अर्जुनाक तो सांगता. पळया एक पंत आमकां मनांत परमात्माला बरी मस्त भक्ती आसता परमात्माले विशयांत ज्ञानय आसता जाल्यार परमात्माला स्मरण करूं बेसलें म्हणलें कुडलें मन खंय खंय वता स्थिर जावन आसना चंचल जाता तेदन कसं करचें शास्त्र सांगता मध्वई सांगताचे कसलें म्हूण म्हळ्यार स्मर्तव्यः सततं विष्णुः विस्मर्तव्यो न जातुचित एक वैष्णवाला ओढ कर्तव्य कसलें म्हूण म्हळ्यार महाविष्णूले सतत जप करचे सतत उडक करचें विस्मर्तव्यो न जातुचित एक चूर तागेलें विस्मरण जावचें नज समस्त विधी निषेध म्हळ्यार सर्वे विधी निषेधाः स्युः सर्व विधी निषेधात्मक जावन आशिल्लें शास्त्र पुराण पुराय हेंची सांगता कसलें म्हूण म्हळ्यार सदा सर्व काळ विष्णू स्मरण जावका विष्णूक एक क्षण विस्मरण करूं नज म्हळ्यार विस्मरण जावचें नज म्हूण त्याचे खातीर दासांनी सांगचें मनवू निन्नली निल्लली अनुदिन अनुक्षण मनवू निन्नली निल्लली म्हणून अनुदिन निन्न नेनेदू परमात्माक अनुक्षण घडी घडी आटयतच ते मागीर अनुदिन जावचें सगळो दीस जावचें अखंड स्मरण जावचें ताजे खातीर अखंड स्मरण म्हळ्यार कसं न्ही तैल धारयंते मनसु कोडू हरियल्ली म्हणला नीर धारयंते मणी त्या मणी उदका धार म्हळ्यार ते उदकाचे ड्रॉप 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 एका एक कनेक्शन नातल्या वरी विंगड विंगड जावन आसता जाल्यार तेलांतले प्रति अणू अणू आसा पळय ते ओटू जावन स्नेह म्हणलेले एक गूण आसा तेलाक अंटू ताजे निमती तेलाचे कण कण ओटू जावन ते धारसी एकची तुंटनातील धारसी तैलधारा म्हणून म्हणटात. तशी परमात्माल्याक आमी मागूंक जाता कसलें परमात्मा मिगेल मन एकाग्र करी तुगेलें घराक म्हाका वचका म्हूण म्हळ्यार इच्छा आमी दवरल्या पुरो परमात्माला घर पळोवका म्हूण कोणाली इच्छा आसा तांणी परमात्माला देवा म्हाका तुगेलें घरा येवका म्हाका वाट दाखय म्हणल्यार पुरो परमात्मा ताका वाट दाखयता. तशी परमात्मा म्हळ्यार कसं न्ही कसलो परमात्माला इच्छा कसलें म्हळ्यार मिगेल भक्त म्हाका आश्रीत जावन येयल्याची म्हाका शरणागत जाल्यांची तांकां हांव तांगेलें रक्षण करता हे एकच इच्छा परमात्माले. तशी पुराणांत एक काणी आसा कसलें म्हळ्यार नारद एक पंत कृष्णा पळोवच्या म्हूण येतना ते द्वारपालक पळय नारद आड दिताच खंय आड म्हळ्यार आतां वचूं नका देव पुजे बसला आड दिवचे म्हळ्यार जय विजयान केलेलें बरी न्ही तांणी सांगता की देव पुजे बसला तूं हांगा भायर बैस देवान तर देवाक सांगताचे आमी म्हूण नारद आश्चर्य जाता. नारद भितर वता कडेन कृष्ण भितर वचून बसता नारद एक आसनार कडेन कृष्ण येता भायर नारद कृष्ण नारदाक अर्घ्य पाती दिवन पुजा करून अशी कुशल
उपचार सकट जाल्ले कुले उलन बिसना नारदो म्हणत हे देवा तुगेल कसले लिहिली ही महिम ही ऐकूच्याक हें सांगूक जायना मग कसं देव तूं म्हूण सांगून तुका कोण देव असं तुची देवांगेल देव तूं सर्व देव देवते तुकाची आराधना करता म्हणटा तुका कोण देव असं कोणाला पूज तूं केल्लेले तो सांगता की हांव भक्तांगेल पूज करता पळयल्यार प्रहलादू भक्त अंबरीशू असल पुरे व्हड भागवत भक्तांगेल विग्रह दवरून देव तांगेल पूज करता म्हण सांगून हें एक उदाहरण तशी लौकिकांतूय पळय अभ्यास योग म्हळ्यार कसले म्हणजे लौकीक उदाहरण दिलां तांणी चेडवांक कस की पाठ शिकयता ते चेडूं येवन म्हणटा म्हाका हें कश्ट जाल्लें म्हाका कळ्ळी ते चेडा ते कोळका म्हण जाल्यार आमी कितली चंद करून ताका शिकयताची वैरी वैरी वापस शिकोवन ताका तागेलें मन त्या विशया वयर निरंतर वापास येवची तशी करून ताका कशी पूण आमी शिकयनाची पळय हांव सुजेली शिकयना हांवें तशीची आमगेलें मन खंय खंय वता लौकिकाक वय तेदन वापस परमात्माल कडेन येवची तशी कोरका तशी कोरून ते रूढी जाल्यार रूढी म्हळ्यार आतां पळय चेडूं बायपाट कोरून तांकां ते अभ्यास जावचे रूढी म्हळ्यार अभ्यास ते जाले कडले मागीर तांकां जन्मा ते बायपाट केलेले चुकून वचना तशीची परमात्माक केन्नाय निश्चयात्मक बुद्दीन परमात्माक वापस मन तागेले वैरी दवरले म्हण जाल्यार तो ते आमकां अभ्यास योगीन सतता ते अभ्यास जाले परमात्माले वैरी मन वचे तशी तेदना ते आमगेले मनांत अभ्यास जाले म्हण जाल्यार मागीर आमगेलें मन लौकीक संपत म्हळ्यार कसं न्ही दुड्डू भांगर इत्यादी आनी भौतीक सूख म्हळ्यार देहाचें सूख हाजे तिकड मन वचना परमात्माल कडेन वता ताजे खातीर एक एम कसं का मनशालें म्हळ्यार परमात्मा म्हळ्यार एक संपत अमूल्य धन म्हणटाची त्या प्राप्त करून घेवची मनान तसं काम गेलें ताजे खातीर म्हणजे रामरतन धन पायो राम म्हळ्यार एक रत्न पावल्यार पुरो म्हूण सांगून तशी अमूल्य संपत्तू तुवा घेवका संपादन कोरका परमात्मा म्हणलें म्हूण सांगून उडगास करच्याका तूं सर्व धन अर्जन केला तूं धन जय करून घेवन येयला राजसूय यागाक न्ही जाल्यार परमात्मा म्हळ्यार एक अमूल्य संपत्त तेवय तूं गळसून घेवका म्हूण सांगून धनंजया म्हूण सांगून हांगा परमात्मान आपयलें आतां सतत अभ्यास करी म्हळ्यार कसो सकट अभ्यासू शारिरीक आनी मानसीक दोन नमुने अभ्यास आसा सतत अभ्यासान तूं शारिरीक कसलें म्हळ्यार आमगेले देहा वयर मस्त अभिमान असो म्हण जाल्यार तेन्नाय आमगेलें मन परमात्माल कडेन वचना तशें जाल्यार ते देहाचे अभिमान नाश जावका जाल्यार कसो करता ताका गट्टी बेली कसो न्ही कसं की सकाळी व्रत दवरून घेवचें शारिरीक दंडना करचें चांद्रायण व्रत एकादशी हें कसलें चातुर्मास व्रत असलें हे प्रदेह दंडना ताका दम म्हूण म्हणटाची हें करका नामे मानसीक जावन मनोविकार नाश करूंक शम म्हळ्यार मन ते काम क्रोध आदी सक्कडी दोष मना दुखून वचून मनांत कसलेय विकार येना नशी केवल आध्यात्मिक चिंतन करचें सगळो दीस परमात्माल विचाराचें चिंतन मंथन करचें हें मनांत आसल्यार ताका मानसीक अभ्यास म्हणटाचे शारिरीक अभ्यास म्हळ्यार व्रत इत्यादी दवरचे उपासू सकडे हे दोन अभ्यासान मन आमगेलें बाह्य दिकड वचना बाह्य म्हळ्यार खंय इंद्रिया सुखादे कडेन वचना मन तेदना कोण मन निग्रह करून घेतला तांगेल मन बुद्धीपूर्वक निग्रह करून घेवन इंद्रियादी कडेन वच्चास होणाची म्हळ्यार कशी पळया आमकां जीभ दिला देवान ते एक इंद्रिय ताजें कार्य कसलें रुची पळोवचें उरलोचें रुची सांगता हें खाण भारी रुची आशिल्लें म्हूण सांगून ते जीभ सांगता वय ते हें खावया इंद्रिय ते कळ्ळें जीभ म्हळ्यार इंद्रिय ते रुची सांगता ते रुची जिब्बेक लागली कुडले वापस ते खावया हे खावया म्हूण दिसता ते प्रवृत्त खंय जेवचें कोणें मनान इंद्रियान रुची सांगचें मनान ते खावया म्हूण प्रवृत्त जेवचें कितली खावका म्हूण सांगचें कोणें बुद्धीन कितली खावका म्हूण सांगचें बुद्धीन चड खाल्ल्यार कसो जेता म्हूण सांगचें पळय तें ज्ञान तशें जावन बुद्धीले नियंत्रणांत मन सुका मनाचे नियंत्रणांत इंद्रिय सुका इंद्रिय पुरे नियंत्रणांत म्हळ्यार ताजेर आमकां ज्ञान मेळटा ताजे खातीर दासान पळय बुद्धी एली तनु मनवा तिद्दिಕೊಳ್ಳಲು ಬೇಕು म्हूण म्हणलें ताजे खातीर सतत अभ्यास जावका अभ्यास खंयचे म्हूण म्हळ्यार परमात्माले तत्व विचार कोणाक गोत्त तसल साधूंक गेल संगम जावका
ताजे नंतर सत्यशास्त्र पुराण अजिपरे अध्ययन कोरका अध्ययन कोरची मान्य सतत सत्संगांतू श्रवण जावका कीर्तन जावका मनन जावका निधिध्यासन जावका मागीर शास्त्रांतू सांगिल्ले नीती नियम वर्णविहित कर्म पालन करचे हाका सदाचार पालना धर्म पालना म्हणटा ते जावका विधी निषेध कसं म्हणून सांगून अर्थ करून घेऊन त्या रितीर चलका इतली पुरे कोण करता अभ्यासू तांकां परमात्मा मेळटा तशी आतां विशयाचे अभिलाषा म्हणटाची ते नाश जावपाचे जाल्यार कसं जावका सत्संग जावका तेच शंकराचार्यान भजगोविंदान सांगिल्लें सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलचित्तम निश्चलचित्त काही असं तरी परमात्मा असचे असं आतां अर्जुनाक अनेक संशय येता यामाई अभ्यास करू जायना नतलारी पळय अर्जुन प्रति एक प्रश्न निमगिना तागेले मना संशय येईल तशी कृष्ण उत्तर दितर वता आतां अनेक संशय येयले यामाई अभ्यास जायना नतलारी ताका कृष्ण कसले उत्तर दिता पायचे दिसा आमी पळोवया आजी सांगिल्ले गीतेचे एक विचारू परमात्मान मेगेल करीन सांगिल्ले परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयेत् तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।